हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 29 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचलेत की श्रीराम वालीला बाण मारून त्याचा वध करतात. त्याला बाण मारणे हे धर्माने कसे योग्य होते हे श्रीरामाने त्याला सांगितले. किंशिकदा नगरीत सुग्रीवचा राज्याभिषेक होतो. वाली आणि ताराचा पुत्र अंगद युवराज पदावर बसतो. सुग्रीव आपली पत्नी रुमाला भेटून आनंदित होतो. वर्षा ऋतूच्या आगमनामुळे श्रीराम लक्ष्मणासोबत त्या वनातल्या एका गुहेत राहण्यासाठी जातात. हळूहळू वर्षा ऋतू संपून वातावरण बदलत होते. आकाशातल्या ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट ऐकू यायचा बंद होऊ लागला होता. मनोहर चांदण्यांनी आकाश निरभ्र दिसू लागलेले होते. पण कामासक्त झालेला सुग्रीव आपल्या स्त्रियांबरोबर असा राहत होता जसा नंदनवनमध्ये इंद्र आपल्या अप्सरांबरोबर राहतो. त्याने आपला सगळा राज्यकारभार आपल्या मंत्रीगणवर सोडून स्वतः अलिप्त राहायला सुरुवात केली होती. त्याला तशा अवस्थेत पाहून एक दिवस हनुमान त्याला समजण्यासाठी त्याच्याकडे गेला. सुग्रीवच्या समोर जाऊन तो सांगू लागला, हे कपिराज, तुम्हाला आता राज्य आणि कीर्ती दोन्ही मिळाले आहे. शिवाय आपली संपत्ती पण द्विगुणित झाली आहे. आता आपण आपल्या मित्रांची मदत करणे बाकी आहे. ती आपण केली पाहिजे. वेळेचे महत्त्व जाणणारा पुरुष आपल्या मित्रांशी चांगला व्यवहार करतो. असं करण्याने त्याच्या राज्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहते. आता मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. श्रीरामाची पत्नी सीताचा शोध घेण्याची त्यांनी दिलेल्या वचनाला जागून तुमचे काम आधीच केले आहे. आपणही त्यांचे काम लवकर करायला सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे आपल्या मुख्य वानर सेनेला आज्ञा देऊन त्यांना सीताच्या शोधात पाठवून द्यावे. आपल्या आज्ञेने आम्ही लोक आकाश, पाताळ, पृथ्वी, समुद्र सगळीकडे जाऊ शकतो. तुमच्या आज्ञेची वाट पाहत करोडो वानर प्रतीक्षेत आहे. त्याचे ते वेळेवर केलेले कथन ऐकून सुग्रीवने हनुमानांची प्रशंसा केली. मग सुग्रीवने उद्यमशील नावाच्या वानराला चारी दिशेने वानरसैन्य एकत्र करण्याची आज्ञा दिली. इकडे श्रीराम सीतेच्या आठवणीत व्याकुळ होऊन चिंता करत बसलेले होते. श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, असं ऐकण्यात आले आहे की सुग्रीव आपल्या मंत्र्यांसोबत मदिरापान आणि स्त्रियांसोबत रतिक्रीडा करण्यात गुंतलेला आहे. शिवाय तो गरिबावर दया करत नाही. पावसाचे 4ही महिने संपून गेले तरी अजून सुग्रीवने दिलेल्या वचनपूर्तीसाठी अजून काहीच पावले उचलले नाहीत. हे लक्ष्मण, तू सुग्रीवकडे जा आणि माझा निरोप त्याला दे की ज्या मार्गावरून वाली गेला आहे तो मार्ग अजून बंद झालेला नाही. त्याला हे पण सांग की वालीला मी एकट्याने मारले होते, परंतु सुग्रीवला मी संपूर्ण कुटुंबासमवेत यमालयात पाठवू शकतो. हे ऐकून क्रोधित झालेला लक्ष्मण आपले धनुष्य ताणून उभा राहिला. त्याला क्रोधित झालेले पाहून श्रीराम त्याला प्रेमाने म्हणाले, लक्ष्मण, सुग्रीवशी आधीसारखे संबंध ठेवून त्याला माझ्या मैत्रीची आठवण करून दे. त्याला काही कठोर शब्द बोलू नकोस. व्यवस्थित समजावून सांगून सांग की त्याने दिलेली वेळ आता संपली आहे. त्यामुळे त्याने मैत्रीला जागून दिलेला शब्द पाळला पाहिजे. लक्ष्मण श्रीरामाची आज्ञा घेऊन किंशिकदा नगरीत आला. अंगदाला सामोरा आला. लक्ष्मणाला रागात पाहून अंगद घाबरून गेला आणि दुःखीही झाला. लक्ष्मण त्याला म्हणाला, हे वत्सा, सुग्रीवला निरोप दे की शत्रुनाशक श्रीरामचंद्राचा छोटा भाऊ लक्ष्मण श्रीरामाला सुग्रीवमुळे झालेल्या दुःखाने क्रोधित होऊन त्याला भेटायला दरवाजात उभा आहे. हे ऐकून अंगद धावत सुग्रीवकडे गेला आणि लक्ष्मण आल्याचा आणि तो अत्यंत क्रोधित असल्याचा निरोप त्यांना दिला. मनमोहित मदमंत वानर सुग्रीव नशेत असा बेशुद्ध होता की अंगदने दिलेला निरोप नाही त्याने ऐकला, नाही त्याला तो समजला. लक्ष्मणाचा क्रोध बघून जमलेले वानर ओरडू लागले. त्या आवाजाने सुग्रीव शुद्धीत आला. त्याचे डोळे नशेने लाल झाले होते आणि तो अत्यंत घाबरून गेला. सुग्रीवने ताराला लक्ष्मणाकडे जाऊन त्याच्याशी बोलण्यास सांगितले. लक्ष्मणाचे अंतःकरण शुद्ध असल्याने तो एका स्त्रीशी असभ्यपणे वागणार नाही असा विचार करून सुग्रीवने ताराची मनधरणी केली. ताराही त्यावेळी मदिरापान करून नशेत होती. तिचे डोळे नशेने चूर झाले होते.
गळ्यातल्या माळा आणि सुवर्णहार अस्ताव्यस्त होऊन लटकत होते. तिचे अंगवस्त्र तिच्या खांद्यावरून बाजूला झालेले होते. लक्ष्मणने ताराला त्या अवस्थेत पाहून उदास होऊन मान खाली घातली. त्याचा रागही काही प्रमाणात शांत झाला. मद्यपान करून आलेली तारा लज्जित होऊन उभी राहिली, परंतु लक्ष्मणाला मान खाली घातलेली पाहून ती प्रेमभरल्या शब्दात बोलली, हे राजकुमार, आपण का क्रोधित होत आहेत? कोणी तुमच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे का? तो कोण आहे जो निर्भय होऊन अग्नी स्वतः भस्म होऊ पाहत आहे? तिचे बोलणे ऐकून लक्ष्मण म्हणाला, हे काय चालू आहे? सुग्रीव धर्म आणि अर्थाचा नाश करण्यासाठी का उतावळी झाला आहे? तू तर त्याच्या हिताची काळजी करणारी आहेस ना, मग का समजावत नाहीस त्याला? नाही त्याला राजकाज करण्याची काही चिंता आहे, नाही आमच्यासारख्या दुःखी जनाची काही काळजी. त्याने सीताला शोधण्याचे वचन दिले होते, परंतु आता वर्षा ऋतू उलटून किती दिवस झाले आहेत, पण त्याला या गोष्टींची काही चिंता नाही. हे तारे, यावेळी अशा परिस्थितीत पुढे काय करायला पाहिजे तूच सांग. तारा म्हणाली, हे राजकुमार, ही वेळ रागवण्याची नाही आणि आपल्या मित्रावर तर नाहीच नाही, परंतु आपले काम करण्यात उशीर झाला असेल तर त्यासाठी आपण आम्हाला क्षमा करावी. कामासक्तमध्ये सुग्रीव गुंतल्याने हे कार्य करायला ते विसरले आहेत असे नाही, कारण त्यांनी आपल्या मंत्र्यांना कधीच आज्ञा देऊन ठेवली होती. हे लक्ष्मण, सुग्रीवचे म्हणणे ऐकून घेतल्याविना एखाद्या साधारण मनुष्यासारखा राग करणे योग्य नाही. माझे तर असे मत आहे की सुग्रीव गरज पडली तर श्री रामचंद्राचे काम करण्यासाठी रुमामी हे राज्य, धनधान्य, संपत्ती, रत्ने सगळ्यांचा त्यागही करतील. सुग्रीव रावणाला युद्धात मारून सीतेला श्रीरामाशी असे मिलन करून देतील जशी रोहिणी चंद्राला मिळते. लंकेत रावणापाशी यावेळेस 10,04,60,000 राक्षस सेना आहे. त्या दुर्धर कामरूपी राक्षसांना युद्धात मारल्याविना सीताहरण करून नेणाऱ्या त्या रावणाचा वध होऊ शकत नाही. हे लक्ष्मण, म्हणून सुग्रीव बाकी मदतीशिवाय त्या राक्षसांना आणि पराक्रमी रावणाला एकटाच मारू शकत नाही. कपिराज वाली स्वतः या गोष्टींशी परिचित होते, त्यांच्याकडूनच मी हे ऐकलेले आहे. मला स्वतःला हे सगळं माहीत नाही का? आपल्या मदतीसाठी सुग्रीवने खूप वानर सेना बोलावण्यासाठी आधीच प्रधान वानर पाठवलेले आहेत. सुग्रीव त्या विक्रमशाली आणि महाबलवान अशा वानराच्या प्रतीक्षेत आहे. त्या सगळ्यांच्या आल्याशिवाय सुग्रीव श्रीरामाच्या कामासाठी बाहेर निघू शकत नाही. आता ते सगळे वानर इथे यायला पाहिजे होते, त्यामुळे आता आपण आपला क्रोध शांत करावा. हे लक्ष्मण, क्रोधाने लाल झालेले आपले डोळे पाहून इथले सगळे वानर आपल्याला पाहून घाबरत आहेत. आधीच वालीचा मृत्यू झाल्याने ते भयभीत आहेत. ताराने जेव्हा विनीत होऊन लक्ष्मणाला सगळी गोष्ट शांतपणे सांगितली, तेव्हा लक्ष्मण शांत झाला आणि त्याने तिची गोष्ट खरी मानली आणि मान्य केली. लक्ष्मणाचा राग शांत झाल्यावर मग सुग्रीवने आपले भय दूर केले, जसे ओले वस्त्र शरीरापासून दूर केले जाते. त्यानंतर वानर राज सुग्रीवने आपल्या गळ्यातल्या विचित्र विचित्र भोगप्रद माला तोडून फेकून दिल्या आणि तो पूर्णशुद्धीवर येऊन लक्ष्मण समोर उभा झाला. त्याने लक्ष्मणपुढे हात जोडून विनम्रतेने सांगण्यास सुरुवात केली. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.